राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे. शेतकरी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ही आता तुमच्यासाठी आलेली आहे. बघा, ज्याची तुम्ही वाट बघत होती की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती कधी क्रेडिट होणार, तर याची तारीख आता सरकारने जाहीर करून टाकलेली आहे. आता तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ठरणार आहे. सरकारकडून मोठा अपडेट येणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे. काही जसं की निवडक बँकांमध्येच आज हे पैसे जमा केले जातील, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओ देखील पाहिला आहे. भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, आता मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अतिशय महत्त्वाची माहिती यांनी आता जाहीर करून टाकलेली आहे. आता पैसे ते डीबीटीच्या माध्यमातून, म्हणजेच बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. आता बघा, त्यामुळे जसं की घाबरायची तुम्हाला काहीच गरज नाही. तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आला नसेल, तर त्यासाठी देखील तुम्हाला काही कामे करावी लागणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यांमध्ये हा टप्प्याटप्प्याने आता निधी यायला सुरुवात झाली का, हे तुम्हाला नक्कीच पाहिजे आहे. जर का तुमच्या जिल्ह्यांमध्ये हा निधी वाटपाची सुरुवात झाली नसेल, तर कदाचित तुम्हाला देखील हे पैसे मिळणार नाही. त्यासाठी थोडं धीर धरा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला व्हिडिओला बघायचा आहे, कारण की राज्य सरकारकडून एक मोठी बातमी आता समोर आली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अतिशय महत्त्वाचं अपडेट आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकरी भरपूरशा दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होते की आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार कधी येणार. आता बघा, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे क्रेडिट होणार. तर बघा शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा 21वा हप्ता जर का तुमच्या खात्यावरती क्रेडिट झाला असेल, तर 101% हे तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे. कारण की बघा, केंद्र सरकारची योजना म्हणजेच PM किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या खात्यावरती क्रेडिट झाला. कारण की भरपूरशा शेतकऱ्याला आता PM किसान योजनेच्या अंतर्गत अपात्र देखील करण्यात आलेलं आहे. बघा, 6 ते 7 लाख शेतकऱ्यांना आता PM किसान योजनेपासून वंचित केलं गेलं. परंतु शेतकरी बांधवांनो, आता त्याची यादी हे राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील जे काही शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र होते, त्या सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्यांच्या खात्यावरती क्रेडिट करणार, असं स्वतः मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील ही माहिती आता सर्व शेतकऱ्यांना दिली. बघा, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती यांनी सांगितलेली आहे. लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर का तुमच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेच्या तुमची पत्नी आणि तुम्ही दोघे जर का लाभ घेत असाल, तरी देखील तुम्हाला हप्ता मिळणार नाही. कारण की PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, घरातील एकाच व्यक्तींना याचा लाभ देऊ असं आता सरकारने सांगितलेलं आहे. तुमच्या नावे शेतजमीन आहे का, हे देखील त्यावर डिपेंड करणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता कोणकोणत्या टप्प्यांमध्ये आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी वाटपाची सुरुवात, आता पहिल्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये, दुसऱ्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी तुमच्या जसं की स्टेटमध्ये इथं वाटप सुरू झालेलं आहे, तर संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी बांधवांनो, बघा, राज्यातील बहुतांश शेतकरी हे PM किसान योजनेच्या पासून पात्र होते. परंतु आता तेच शेतकऱ्यांना आतुरता लागली होती की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार कधी येणार. कारण की बघा, सरकारने असं देखील सांगितलं होतं की PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत आपण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता क्रेडिट करू, म्हणजे एकत्र सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे आपण क्रेडिट करणार आहे, अशी देखील माहिती भरपूरशा न्यूजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु शेतकरी बांधवांनो, फक्त शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता देखील त्यांच्या खात्यावरती क्रेडिट झाला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील त्यांना जमा झाला नव्हता. आता ते शेतकरी भरपूरशा दिवसांपासून वाट पाहू लागले होते की आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार कधी जमा होणार. तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारं आणि महत्त्वपूर्ण अपडेट आता सरकारने सांगितलेलं आहे. 10 बँकांची यादी सरकारने जाहीर केली. जे काही पात्र 10 बँका असणार आहे, त्या बँकांमध्ये आता सर्वात आधी पैसे जमा होणार, असं आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती सांगितलेली आहे. मग आता ते 10 बँका कोणकोणत्या पात्र करण्यात आल्या, तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिली बँक सांगण्यात आलेली आहे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.
दुसरी बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, तिसरी असणार आहे पोस्ट पेमेंट इंडियन बँक. या बँकेमध्ये सर्वात जास्त पोस्टाचं खातं ज्याला आपण म्हणत असतो त्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी खातं ओपन केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि त्यानंतर बघा महाराष्ट्र बँक, त्यानंतर बघा बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि या सर्व बँकांमध्ये तुम्हाला पैसे जमा होणार. पंजाब नॅशनल बँक असणार आहे. तर भरपूरशा बँका यामध्ये आता समावेश करण्यात आलेला आहे. बघा तुमची बँक कुठली असू द्या, कुठल्याही बँकेमध्ये जर का तुम्ही खातं ओपन केलं असेल तर तुमच्या बँकेच्या खात्याला IFSC कोड असणे म्हणजे तुमच्या बँकेला अत्यंत आवश्यक असणार आहे. भरपूरशा बँकेला IFSC कोड देखील नसतो. तर तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं बँक अकाउंट जे काही असणार आहे तर IFSC कोड इथं व्हेरीफाईड असायला पाहिजे. तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त बघा तुमचं आधार कार्ड 5 ते 10 वर्ष झाले असेल तर अपडेट करून टाका. फार्मर आय डी तुम्ही काढली नसेल तर काढून ठेवा, कारण की सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी अनिवार्य सरकारने केलेली आहे. त्या व्यतिरिक्त नमो शेतकरी योजनेची तुम्ही KYC केली नसेल तर KYC तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहे. PM किसान योजनेचा 21 हप्ता तुम्हाला आला नसेल तर कधीतरी तुम्हाला स्टेटस चेक करावा लागणार आहे. त्या स्टेटसमध्ये तुम्हाला काय दाखवत आहे, लँड सीडिंग इथं इनेबल आहे का. त्या व्यतिरिक्त बघा जसं की तुम्ही तुमच्या बँके खात्याची KYC केली नसेल म्हणजेच बघा PM किसान योजनेची KYC तुम्ही केली नसेल तर ते देखील तुम्हाला लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे. आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये इथं पहिल्या टप्प्यातील आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार. तर बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. पहिला जिल्हा असणार आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी. त्यानंतर बघा चंद्रपूर, अकोला, अमरावती, नागपूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, धाराशिव, वाशिम. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील नमो शेतकरी योजनेचं वाटप सुरू झालेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला 3 ते 4 दिवस पैसे इथं जमा होण्याची वाट बघायची आहे. परंतु तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, DBT इनेबल असायला पाहिजे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती सरकार पैसे ट्रान्सफर करत असतो. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हर एक व्हिडिओची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.